नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहोत निपुण महाराष्ट्रांतर्गत कृती कार्यक्रम किंवा कृती आराखडा कसा तयार करायचा। यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण मराठीचं वाचन या संदर्भातील कृती आराखडा कशा पद्धतीने तयार करायचा हे बघितलं। त्याचबरोबर लेखन या कौशल्यामधील 1 ते 9 स्तर व त्या स्तरामध्ये घेतले जाणारे उपक्रम, कृती, खेळ याविषयीची यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली। जर तुम्हाला या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला यापूर्वीचे ते 2 व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते दोन्ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। बघा, आता यानंतरचे जे आपण स्तर घेणार आहोत या स्तरामध्ये इयत्ता 2री साठीचे स्तर आणि इयत्ता 3री ते 5वी साठीचे स्तर हे एकत्रित लिहिलेले आहेत। त्या वेळेला मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगत जाईल। त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या कृती आराखड्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे। बघा, या ठिकाणी जो आपला स्तर क्रमांक 10 आहे तो आहे 2 ते 3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो। या ठिकाणी विद्यार्थ्यांचं श्रुतलेखन त्यावर आपल्याला भर द्यायचा आहे। यामध्ये घेतली जाणारी उपक्रम किंवा कृती आहे जोडाक्षरांचे वाचन व लेखन सराव। वाक्य सांगा, मुलांनी लिहिले की लगेच ते फळ्यावर लिहून मुलांच्या चुका दुरुस्त करा। गतीने लिहिण्यासाठी जास्तीचा लेखन सराव द्यावा। वस्तू, प्राणी, पक्षी, फळे, वार यांच्या लिहिण्याचा नियमित सराव घ्यावा। या नियमितच्या सरावातून विद्यार्थ्यांना श्रुतलेखन करायला सोपं जाणार आहे। बघा, यासाठीचं लागणारं शैक्षणिक साहित्य आहे वाक्यपट्ट्या, शब्द कार्ड आणि उतारे। यासाठी आपण जे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणार आहोत ते ऐका व लिहा या पद्धतीने करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 सोप्या शब्दांची 1 किंवा 2 वाक्य देऊन विद्यार्थ्यांकडून श्रुतलेखन करून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ, ही माझी शाळा, चला शाळेत जाऊया। त्यानंतर पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक 11। बघा, यामध्ये सांगितलेलं आहे 2 ते 3 शब्द व जोडाक्षर युक्त 1 व 2 वाक्य ऐकून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो। हा जो स्तर आहे तो आपला इयत्ता 2री साठीचा आहे। इयत्ता 3री ते 5वी यामध्ये फक्त 1 शब्दाचा बदल केलेला आहे, तो म्हणजे आहे बाकीचा स्तरातील वाक्य तेच आहेत, फक्त 1 जास्तीचा शब्द आहे आकलनासह। म्हणून मी या ठिकाणी बघा हायलाइट करून हा शब्द व याच्याशी आपण जो मूल्यमापन करणार आहोत ते या ठिकाणी नोंदवलेला आहे। बघा, यामध्ये सांगितलेले उपक्रम, कृती आहेत विरामचिन्हांची ओळख व त्यांचा वापर याची उजळणी घ्यावी। चिन्हांच्या वापराविषयी भरपूर वाक्यांचा सराव घ्यावा। गती वाढवण्यासाठी लेखन सराव घ्यावा। छोटे उतारे यांच्या PDF विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्या। श्रुतलेखन नंतर अचूक कोण हा खेळ घ्यावा। म्हणजे बघा, आपल्याला मुलांना श्रुतलेखन करायला सांगायचं आहे आणि श्रुतलेखन झाल्यानंतर शिक्षकांनी जे श्रुतलेखनासाठी दिलेलं आहे ते लागलीच फळ्यावर लिहून विद्यार्थ्यांना एकमेकांच्या वह्या चेंज करून अचूक कोण म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी अचूक लिहिलेलं आहे अशा पद्धतीचं काय करायचं आहे, खेळ घ्यायचा आहे। यासाठी लागणारं साहित्य आहे छोटे उतारे। मूल्यमापन असणार आहे ऐका व लिहा। आज बैलपोळा आहे, रामरावांनी झुली घातल्या। बघा, आता या ठिकाणी दुसरं वाक्य आहे ढवळ्या पवळ्या व आबा मिरवणुकीला गेले, मला बैलपोळा आवडतो। बघा, आता हे झालं आपलं श्रुतलेखन। पण 3री ते 5वी या स्तरासाठी जे लेखन होणार आहे ते आकलनासह होणार आहे। मग आपण या ठिकाणी मूल्यमापनामध्ये लिहिलेल्या उतार्यावर विद्यार्थ्याला प्रश्न विचारून त्यांचं आकलन झालेलं कितपत आहे ते चेक करणार आहोत। उदाहरणार्थ, बैलांची नावे सांग किंवा सण कोणता असेल, अशा प्रकारचे प्रश्न विचारून आपण विद्यार्थ्यांचं आकलन चेक करणार आहोत। त्यानंतर पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक 12। 2 ते 3 सोप्या शब्दांनी 2 ते 3 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो। यासाठीचे उपक्रम, कृती बघा, ऐका व लिहा अंतर्गत 2 ते 3 शब्दांची वाक्य सांगावी। सांगताना गती जास्त नसावी। शेवटी वाक्य फळ्यावर लिहून मुलांना आपापसात चेक करायला सांगावी वर सांगितल्याप्रमाणे। यामध्ये आपण वापरणार आहोत छोटे उतारे। त्याचबरोबर आपल्याला मागे आनंदाई कार्ड उपलब्ध झाले होते, यांचा देखील वापर या ठिकाणी छान पद्धतीने केला जाऊ शकतो। मूल्यमापन होणार आहे ऐका व लिहा। 1 होती मुंगी, ती पडली नदीत, नदीत होते पाणी। अशा प्रकारचे वाक्य किंवा एक छोटे छोटे उतारे तुम्ही त्या ठिकाणी मूल्यमापनासाठी वापरू शकता।
त्यानंतर आहे स्तर क्रमांक 13वा 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो। बघा या ठिकाणी वाक्यांची काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे। शब्द 2 ते 3च आहेत, परंतु वाक्यांचा स्तर वाक्यांची संख्या या ठिकाणी बघा सुरुवातीला 2 ते 3 होती, ते आता 3 ते 4 वर गेलेली आहे। आणि इयत्ता 3री ते 5वी साठी हाच स्तर, हीच वाक्य, फक्त त्यामध्ये आकलनासह हा शब्द ऍड केलेला आहे। यासाठी लागणारे उपक्रम किंवा कृती आहेत जोडाक्षर व साध्या वाक्यांचा सराव, विरामचिन्हांची ओळख, त्यांचा वापर याविषयी माहिती द्यावी, वाक्य सांगताना विरामचिन्हानुसार वाक्य सांगण्याची गती आणि उच्चार असावे। उदाहरणार्थ आपण जर उद्गारवाचक चिन्ह देणार असू तर उद्गारवाचक चिन्ह देण्यापूर्वी शब्दानंतर जो उच्चार असतो तो त्या ठिकाणी अपेक्षित आहे। त्याचबरोबर ऑडिओ क्लिप ऐकवाव्या, यासाठी लागणारं साहित्य ऑडिओ क्लिप, विरामचिन्हयुक्त छोटे उतारे। या ठिकाणी मूल्यमापनामध्ये बघा ऐकावं लिहा, माझ्याकडे पोपट आहे, मी त्याला मिरची देतो, पोपटाला मिरची खूप आवडते, तो मिरची, पेरू व डाळिंब खातो। अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना उतारा ऐकवायचा आहे आणि विद्यार्थी त्यावर ते वाक्यांचं या ठिकाणी उतार्याचं लेखन करणार आहेत। 3री ते 5वी साठी जी अपेक्षा आहे आकलनासह, यासाठी बघा हायलाइट केलेला आहे। आपण त्यांना लिहिलेल्या उतार्यावर प्रश्न विचारू शकतो, पोपटाला काय आवडतं? जर विद्यार्थ्यांनी अचूक उत्तर दिलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो स्तर प्राप्त झालेला आहे असं समजायचं। त्यानंतर पुढचा स्तर आहे स्तर क्रमांक 14वा श्रुतलेखनाकरता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 वाक्य म्हणजे सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो। या ठिकाणी बघा हे झाली दुसऱ्या वर्गाची स्तराचं वाक्य किंवा स्तराचं विधान। हेच आपल्याला इयत्ता 3री ते 5वी साठी याच्यामध्ये फक्त 2 शब्द ऍड केलेले आहेत। दिले जाणारे शब्द हे जोडाक्षरयुक्त असणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी केलेलं लेखन हे आकलनासह असणार आहे। यासाठीचे जे उपक्रम कृती आहेत 4 ते 5 शब्द असलेली वाक्य सांगून श्रुतलेखन व लगेच तपासून चुकांची दुरुस्ती करावी, गती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीचा सराव द्यावा। यासाठी लागणारं साहित्य आहे वाक्यपट्ट्या, आनंदायी कार्ड, छोटे छोटे उतारे। बघा या ठिकाणी आपण केलं जाणारं मूल्यमापन आहे ऐकावं लिहा। या ठिकाणी विद्यार्थ्यांना 1 ते 2 वाक्य लिहिणं अपेक्षित आहे, परंतु या ठिकाणी 1 ते 2 वाक्य किती शब्दांची असणार आहेत? 4 ते 5 शब्दांची। उदाहरणार्थ कमल इकडे बघू नकोस, हे झालं पहिलं वाक्य ज्याच्यामध्ये 4 शब्द आहेत। दुसरं वाक्य मी दिलेला कागद जपून ठेव। बघा हे झालेले 2 वाक्य। आता जर याच्यावर जोडाक्षरयुक्त शब्द असणारी वाक्य आणि आकलनासह असतील, त्यामध्ये अशा प्रकारचा समावेश असणार आहे, नमस्कार, मी कमलेश्वर बाबूराव राठोड, मी इयत्ता 4थी वर्गात शिकतो। हे झाले आपल्याला 2 वाक्य। यावर आकलन झालं की नाही हे बघण्यासाठी विचारला जाणारा प्रश्न कमलेश्वर कितवीत आहे? मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या मुलाची इयत्ता सांगणं अपेक्षित आहे। यानंतरचा स्तर क्रमांक 15वा 15 मध्ये सांगितलेला आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 1 वाक्य विरामचिन्हासह ऐकून योग्य गतीने लिहितो। या ठिकाणी बघा 3री ते 5वी मध्ये या स्तराच्या वाक्यामध्ये फक्त आकलनासह हा शब्द ऍड केलेला आहे। यासाठी घेतले जाणारे उपक्रम कृती आहेत जोडाक्षरांचा सराव घ्यावा, सकाळ सत्रात वाक्य वाचन व दुपार सत्रात श्रुतलेखन घ्यावे, किंवा आपण 1 तासाचा मध्ये गॅप देऊन किंवा इंटरव्हलच्या अगोदर वाक्य वाचन व इंटरव्हलच्या नंतर त्याच वाक्यांचं श्रुतलेखन अशा पद्धतीचा सराव घेऊन मुलांच्या शब्दांचं किंवा वाक्यांचं दृढीकरण करून घेऊ शकतो। विरामचिन्हांची ओळख व वापराविषयीची माहिती द्यावी, लिखाणाच्या सरावाने गती वाढवावी, शिक्षकांनी विरामचिन्हाप्रमाणे वाचन, गती व आरोह अवरोह ठेवावा, श्रुतलेखनानंतर लगेच उत्तरे चेक करून चुका सुधाराव्या। अशा प्रकारचे जर आपण उपक्रम कृती घेतले तर निश्चितच आपला स्तर वाढण्यास मदत होणार आहे। बघा या ठिकाणी जे साहित्य वापरलं जाणार आहे ते आहे वाक्यपट्ट्या, जोड शब्द आणि ऑडिओ क्लिप। या ठिकाणचं मूल्यमापन असणार आहे ऐक व लिही। उदाहरणार्थ कमलेश्वर, या ठिकाणी बघा कमलेश्वर नंतर शिक्षक जर थांबले तर त्या ठिकाणी पुढचा जो शब्द येणार आहे दीपक, 2 मुलांची नावं आहेत म्हणजेच त्या ठिकाणी कॉमा येणार आहे। हे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या उच्चारानुसार आरोह अवरोहानुसार समजून विद्यार्थी त्या ठिकाणी योग्य ती विरामचिन्ह वापरणार आहे। कमलेश्वर, दीपक आणि तनुजा चला इकडे या। त्यानंतरचा आहे स्तर क्रमांक 16वा 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी
युक्त 2 ते 3 वाक्य विरामचिन्हासह योग्य गतीने लिहितो। बघा, शब्दांची संख्या तीच आहे, वाक्यांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे। इयत्ता 3री ते 5वी मध्ये हाच उतारा आपल्याला आकलनासह लिहायचा आहे। यासाठी घेतले जाणारे उपक्रम आहेत स्तर 5 प्रमाणे सर्व कृती करून घ्याव्या। यात वाक्यांची संख्या 1 वरून 2 ते 3 करावी। सराव आपल्याला वरच्या स्तराप्रमाणेच कृती उपक्रम करून घ्यायचे आहेत। फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचे, वाक्यांची संख्या वाढवायची। आपल्याला जर गती वाढवायची असेल तर विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव लेखन घ्यावं, लेखनाचा सराव घ्यावा। बघा, हायलाइट केलेलं इयत्ता 3री ते 5वी साठी आहे। आकलनासाठी लिहिलेलं समजलेलं आहे का, हे प्रश्न विचारून आपल्याला काय करायचं आहे, चेक करावं लागणार आहे। लागणारं साहित्य आहे वाक्यपट्ट्या, ऑडिओ क्लिप। बघा, मूल्यमापन करणार आहोत ऐक व लिही। यामध्ये दिली जाणारी वाक्य, आज सोमवार आहे, राम, कमलेश्वर आणि तनुजा कुठे गेले। या ठिकाणी कुठे गेले हा उच्चार ऐकताच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलं पाहिजे। अरे वा, रामाला, अरे वा नंतर उद्गारवाचक चिन्ह। आकलनासह लिहिलेला आहे का हे बघण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे, आज कोणता वार आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना असलेला वार सांगणं अपेक्षित आहे। बघा, इथपर्यंतच्या सर्व हे जे स्तर आहेत ते इयत्ता 2री साठीचे आहेत। 3री ते 5वी साठीच्या स्तरामध्ये थोडेफार झालेले बदल मी हायलाइटरने या ठिकाणी लिहून तुम्हाला त्याबद्दल सांगितलेलं आहे। यानंतरचे जे स्तर आहेत, स्तर क्रमांक 17 आणि 18 जे की फक्त इयत्ता 3री आणि 5वी साठीच लागू आहेत, त्यामधील स्तर क्रमांक 17 आहे 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्य ऐकून लिहितो। यासाठीचा उपक्रम आहे 6 ते 8 शब्दांची पुस्तकातील वाक्य सांगून श्रुतलेखन सराव घ्यावा। मुले आपापसात वाक्य सांगून सराव करतील। शब्दांवरून वाक्य बनवा खेळ। अट ठेवायची की जे आपण वाक्य सांगणार आहोत ते कमीत कमी 6 ते 8 शब्दांचं असायला हवं। ऑडिओ क्लिप ऐकून देखील आपण श्रुतलेखनाची मुलांमध्ये गोडी लावू शकतो। शैक्षणिक साहित्य आहे ऑडिओ क्लिप, वाक्यपट्ट्या, उतारे आणि PDF। मूल्यमापन अशा प्रकारे केलं जाऊ शकतं, ऐका व लिहा। बघा, या ठिकाणी वाक्यांची संख्या 4 ते 5 आणि शब्दांची संख्या 6 ते 8 ठेवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे। आज मॅडमचा शाळेतला पहिला दिवस होता। मुलांनी त्यांचं छान स्वागत केलं। मुलांनी फुलं देऊन त्यांना शाळेची माहिती दिली। अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मनाने किंवा पुस्तकातील उतारे तयार करून विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव घेऊ शकता। त्यानंतर स्तर क्रमांक 18 श्रुतलेखनाकरता 6 ते 8 शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त 4 ते 5 वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह लिहितो। बघा, यासाठी 6 ते 8 शब्दांची पुस्तकातील छोटे उतारे किंवा चॅट वरून आपण तयार करून उतारे किंवा सध्या भरपूर PDF उपलब्ध झालेले आहेत, त्यातून आपण विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतो। ऑडिओ क्लिप ऐकून देखील विद्यार्थ्यांचा लेखन सराव घेता येऊ शकतो। आकलनासह त्यांच्यासाठी शब्दांचे अर्थ विचारून घ्यावे। इतर इयत्ताच्या पुस्तकातील, वर्तमानपत्रातील अशा उतार्यांचा संग्रह करून गटात श्रुतलेखनाचा सराव घ्यावा। यासाठीचं साहित्य वर्तमानपत्र, पाठ्यपुस्तक, ऑडिओ क्लिप, ChatGPT। बघा, या ठिकाणी उदाहरण म्हणून मूल्यमापनासाठी दिलेलं आहे, शाळेतील शिक्षण महत्त्वाचं आहे, त्यासाठी नियमित अभ्यास करायला हवा। दररोज शाळेत शिकवलेला गृहपाठ वेळेत पूर्ण करायला हवा। निशा, नेहा, तनुजा व दीपक, आजपासून तुम्ही गटात अभ्यास करायचा। बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या एकूण 18 स्तरांविषयी व त्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रम, कृती व खेळाविषयीची जी माहिती मी दिलेली आहे ती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच चॅट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा। आणि यापुढचा जो आपला गणिताचा व्हिडिओ आहे, संख्या ज्ञान व संख्येवरील क्रिया, तो तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळावा यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि नक्कीच सबस्क्राईब करा।